ಕರ್ನಾಟಕ ಗೋವಾ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಸಿನಿಮಾ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ದೇಶದಲ್ಲೇ ಅತಿದೊಡ್ಡ ರಾಬರಿ ನಡೆದಿದ್ದು ಇದೀಗ 400 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ದರೋಡೆ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಬಿಗ್ ಟ್ವಿಸ್ಟ್ ಸಿಕ್ಕಿದೆ. ನಾಸಿಕ್ ಮೂಲದ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ ನೀಡಿದ ದೂರಿನ ಮೇರೆಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಎಸ್ಐಟಿ ತಂಡ 6 ಜನರನ್ನ ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದಿದ್ದು ತನಿಖೆಯನ್ನ ಚುರುಕುಗೊಳಿಸಿದೆ. ತನಿಖೆ ವೇಳೆ ಬೆಚ್ಚಿ ಬೀಳಿಸುವಂತಹ ಅಂಶಗಳು ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಗೋವಾದಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ರಾಜ್ಯದ ಗಡಿ ಮೂಲಕ ತೆರಳುತ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ವೇಳೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಚೊರ್ಲಾಘಾಟ್ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಹಣವನ್ನ ಹೊತ್ತೊಯ್ತಾ ಇದ್ದಂತಹ 2 ಕಂಟೈನರ್ ಹೈಜಾಕ್ ಮಾಡಿ ಖದೀಮರು ಪರಾರಿಯಾಗಿದ್ರು. 2025 ಅಕ್ಟೋಬರ್ 16ರಂದು ನಡೆದಂತಹ ಈ ಒಂದು ರಾಬರಿ ಇದೀಗ ತಡವಾಗಿ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ. रोटी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी संदीप पाटील याच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी आहे की संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावतो. पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटण्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं. या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहे. 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे. त्याचा 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे. संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. तपासासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे. त्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये मला हेड केलेला आहे आणि सध्या तपास सुरू आहे. संपूर्ण घटनेचा आम्ही सखोल चौकशी करतो आहे आणि येत्या काही दिवसात संपूर्ण प्रकरणाचा आम्ही तपास करून सर्व आपल्याला डिटेल माहिती कळू. तो इस मामले में हमारे 5 अक्यूज हमने अरेस्ट किए हैं अभी तक और 2 अभी एब्सकॉन्डिंग है. हम उनकी तलाश जारी है. जैसे ही सब लोग हमारे कस्टडी में आते हैं और हम पूरा इन्वेस्टिगेशन करते हैं तो ऑफिशियली हम आपको बता देंगे कि इसमें पूरे मॅटर में क्या सच्चाई है और क्या. तपास सुरू आहे. तपास सुरू असताना मी अधिकृत आज रोजी आपल्याला सांगू शकणार नाही, पण तपास सुरू आहे. आम्ही सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पडताळतो आहे आणि सत्य समोर येऊन आरोप असा केलेला आहे की 400 कोटी रुपयांचे कंटेनर होते आणि ते कंटेनर हे भाऊ पाटीलने लुटले आणि भाऊ पाटीलने लुटले म्हणून त्याला अपहरण केलं आणि ते पैसे देण्यासाठी त्याच्यावर दबावले. तपास सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने फॅक्ट्स व्हेरीफाय आम्ही करतो आहे. तर जोपर्यंत संपूर्ण आम्ही कोणत्या निकषावर पोहोचत नाही तोपर्यंत आज रोजी मी काही सांगू शकत नाही. पण तपास सुरू आहे आणि आम्ही लवकरच याच्या कन्क्लुजनवर पोहोचू. निष्पन्न होत आहेत किंवा अजून 2 आरोपी किशोर सावला आणि अजर असे 2 आरोपी फरार आहेत. आम्ही त्यांच्या मागावर आहोत. ते मिळतील. दर्ज किया ये इन्वेस्टिगेशन अभी चल रहा है और जब तक इन्वेस्टिगेशन चल रहा है मैं आपको ऑफिशियली नहीं बता पाऊँगा और हम सारी तरफ से फैक्ट्स वेरीफाई कर रहे हैं और इसमें जो भी सच है वो सामने आ रहा है. विराट गांधी ये 5th अक्यूज है. ये 5वां आरोपी है जिसको हमने गिरफ्तार किया है. अभी 2 आरोपी और गिरफ्तार करने बाकी है. उनको हम जल्दी गिरफ्तार करेंगे और पूरा जो इन्वेस्टिगेशन है उसको हम कंक्लूजन. मैं वही बोल रहा हूँ आपको कि इस केस से जुड़े हुए हर फैक्ट को हम इन्वेस्टिगेट कर रहे हैं और उसको हम कंक्लूड करके ऑफिशियली हम कोर्ट को और आपको बताएं. तहकीकात के लिए आज पहली बार कर्नाटका की पुलिस आई है तो हम उनसे भी इंफॉर्मेशन एक्सचेंज कर रहे हैं. अभी देखते हैं क्या जो भी होता है हम आपको बताएं. ಕಂಟೈನರ್ ವಾಹನದಲ್ಲಿ 2,000 ಮುಖಬೆಲೆಯ 400 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಣ ಇದ್ದು ಇದು ಗುಜರಾತ್ನ ಪವರ್ಫುಲ್ ರಾಜಕಾರಣಿಗೆ ಸೇರಿದ್ದ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಉದ್ಯಮಿ ಕಿಶೋರ್ ಸಾಳ್ವೆ ಅಲಿಯಾಸ್ ಸೇಠ್ ಬರೀ ಮಧ್ಯವರ್ತಿಯಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ದ ಅನ್ನುವಂಥ ಅನುಮಾನಗಳು ಮೂಡ್ತಾ ಇದೆ. ಈ ಕುರಿತು ಬಂಧಿತ ಆರೋಪಿಗಳಾದ ಕಿಶೋರ್ ಹಾಗೂ ಜಯೇಶ್ ಮಾತನಾಡಿರುವಂತಹ ಆಡಿಯೋ ಸಂಭಾಷಣೆ ವೈರಲ್ ಆಗಿದ್ದು ಈ ಕುರಿತು ಪೊಲೀಸರು ತನಿಖೆಯನ್ನ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. आता कसं आहे की त्याच्यामध्ये जो मध्यस्थी माणूस आहे तो मोठा आहे. म्हणजे विराट आणि माझ्यामध्ये माणूस आहे तो फार मोठा माणूस आहे आणि मोठा पॉलिटिशियन आहे गुजरातचा. तर कसं आहे की हे सगळी स्टोरी त्याच्याकडे गेली. आता तो आत्ता याचा काल रात्री फोन आला होता विराटचा. तर तो काहीतरी अरेंजमेंट दुसरी करतो. आता त्या फंडच्या त्या पैशाचं काय झालं हे तो पण आता हे तो थोडासा तो पण इंटरेस्ट घेतोय. आता तो पॉलिटिशियन आहे तो. तर आता ते बोलतो की ते मी बोला आता ते मरू द्या मला, पण जे माझं आता झालं आहे ते तुम्ही मला
मोकळा करा, की मला माझे पैसे तर जे घुसलेत, कारण माझ्या तर दुसरं काय संबंध नाही, इन्व्हेस्टर सारखा आहे मी. नाही पण मी काय होतो माझे जे पैसे, हा मी ते पण मी बोललो तुमच्या सांगण्यावरनं मी ते तेवढा केला होता. तर ते बोलले ठीक आहे, तर आता ते हा लाईनअप करतो 1-2 दिवसांनी कुठेतरी. ते बोललो आता त्याच्याकडे पैसे तर नाहीये, पैसे तर त्यांनी कुठेतरी जमा केले. बोललो ठीक आहे, तर तो मटेरियल आहे त्याच्याकडे दुसरा. तर ते आता तो बोलतो 150 मी देतो. तर मी बोललो मला तू माझा जेवढा खर्च झाला आहे त्याच्यावर माझ्या 200 दे तू त्याच्यात एक. तर ते 1-2 दिवसात आता निपटारा होईल त्याचा. चालेल सर. 1-2 दिवसात ते निपटारा झाला. आणि हे असं आहे की त्याला मी बोललो विचारा त्याला की हे मटेरियल गेला कुठे आणि हे कोणी. ते त्याचं म्हणणं असं होता की त्यांनी अर्जितच्या सांगण्यावरनं गेम केली, पण त्यांनी ज्यांना काहीतरी सोपवलं. आता ह्याच्यामध्ये कर्नाटकचे पोलीसवाले पण होते, त्यातनं मटेरियल कुठे गुम झाला. आता तो जे काय त्याच्या, कारण तो त्याच्या अंडरमध्ये आहे, तो विराट पण तो त्याच्याशी मस्ती करू शकत नाही तो. ನ್ಯೂಸ್ ಅಲರ್ಟ್ ನಿಮ್ಮಿಂದ ನಿಮಗಾಗಿ.